लातूरच्या औसा तालुक्यात स्कोडा गाडीत एकाला जाळून मारल्याची घटना घडली। स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला। अपघातात मृत झाल्याचा बनाव करणारा गणेश चव्हाण जिवंत आहे। त्याने आर्थिक अडचण आणि 1 कोटीचा विमा लाभ घेण्यासाठी खोटा प्रसंग रचला। पोलिसांनी त्याला सिंधुदुर्गातून ताब्यात घेतले। हत्या फसवणूक आणि दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता, तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं, स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इसमाचा जो खून केलेला आहे, तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। तर 1 कोटींचा विमा त्याला हवा होता आणि त्यासाठी म्हणून त्यानं आपण मेल्याचा बनाव रचला आणि त्याच्या जागी त्यानं एका व्यक्तीचा मृतदेह जाळला आणि त्यानंतर हा 1 कोटींचा विमा त्यानं मिळवला। सिंधुदुर्गातून त्याला अटक करण्यात आली आहे। त्यानं मेल्याचा बनाव रचला होता, मात्र अखेर तो